यावेळेस आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कहण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्र दिवस तुझा हाताचा भार माझवर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझा जीवरस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली, यासाठी की तू पावायची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रय आहे, तू संकटापासून माझे रक्षण करील. मुक्तेच्या स्तोत्राने तू मला वेढशील. यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया आणि गीत क्रमांक 137 हे गाऊन आपण परमेश्वराची आराधना करू.
प्रार्थना करू. हे परमथोर पवित्र सेनाधीश गौरदेव बापा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे आमच्या प्रभू, मी तुझे मनापासून आभार मानतो. गौरदेव बापा, ख्रिस्ती जगामध्ये गौरदेव बाप्पा आज तुझ्या स्मरणाची, गौरदेव बाप्पा तू वधस्तंभावर गेल्याची आठवण होत राहिलेली आहे. आणि प्रभुदेवा, आज आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, आम्ही देखील तुझं स्मरण करतो. गौरदेव बाप्पा, आम्ही तुझी आठवण करतो आणि गौरदेव बाप्पा तुला विनंती करतो की तू आमच्या हृदयाशी बोल. गौरदेव बाप्पा, आमच्या जीवनामध्ये तुझ्या त्या क्रूस खांबाच्या द्वारे नम्रता आणि तुझी नम्रता आमच्या जीवनामध्ये येऊ दे अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐकते द्या. आमेन. मंडळींनी बसावं. यावेळेस आपण आळीपाळीचं स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र क्रमांक 22. मी विनंती करतो ब्रदर सूर्यवंशी यांना की त्यांनी पुढे यावं आणि स्तोत्र 22 वाचावं. स्तोत्र क्रमांक 22 आपण आळीपाळीने वाचूयात. या अध्यायाची एकंदर 1 ते 31 वचन आहेत आणि 31वं वचन आपण सर्वजण मिळून वाचणार आहोत. मुख्य गवयासाठी अयेल्लेत हशहर प्रभात हरणी या रागावर गावयाचे दाविदाचे स्तोत्र. माझ्या देवा, तू मला का अंतरलास? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयास तू जवळ नाहीस. हे इस्रायलाच्या स्तवनांत वसणाऱ्या, तू पवित्र आहेस. ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत, ते तुझवर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. मला पाहणारे सर्व माझा उपवास करीतात, वाकुल्या दाखवितात, थट्टेने डोके हलवितात. मला उदरांतून बाहेर आणणारा तूच आहेस. मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला आपणावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिली. मजपासून दूर राहू नको, कारण संकट येऊन ठेपले आहे आणि सहाय्य करणारा कोणी नाही. फाडून टाकणारा व गर्जना करणारा सिंह यासारखे ते तोंड वासून मजवर आले आहेत. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे. माझी जीभ माझ्या टाळूस चिकटली आहे. तू मला मरणाच्या धुळीस मिळवित आहेस. मला आपली सर्व हाडे मोजिता येतात. ते मजकडे टक लावून पाहतात. हे परमेश्वरा, तू दूर राहू नको. हे माझ्या सामर्थ्या, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर. सिंहाच्या जबड्यांपासून मला वाचीव. गव्यांनी मला शिंगावर घेतले असता तू माझा धावा ऐकला. अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, त्याचे स्तवन करा. याकोबाचे वंशज हो, तुम्ही सर्व त्याचे गौरव करा. इस्रायलाचे वंशज हो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.
महासभेत तुझमुळेच मी स्तवन करीतो. त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन. दिगंतरीचे सर्वजण परमेश्वराला स्मरून त्याचकडे वळतील. सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालीतील. पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करीतील व त्याला भसतील. धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करीतील. ज्यांना आपला जीव वाचविता येत नाही तेही नमतील. आपण सर्वजण मिळून वाचूया 31वं वचन. तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्यायत्व कळवितील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील. देवबाप वाचलेला शास्त्रभाग आपणासाठी आशीर्वादित करो. आमेन.